हे बघा मित्रांनो, मी जरी घरी नसलो ना, माझं कर्तव्य जेवढं आहे ना तेवढं पार पाडायचं माझी बायको खंबीर आहे. माझी बायको कर्तव्य पार पाडत आहे. तिला सांगितलंय की 2-3 दिवसावर आता तुम्हाला सांगतो ते सुट्टीला चुडा भरायचं आलंय. चुडा भरल्यानंतर गडांगण जेवायला जाता येत नसतं, यश सोडता येत नसती. तू दुकानात जा, तुला पैसे मी पाठवतो, साडी आण, तिला गडांगण खायला बोलव, गडांगण खाल्ल्यानंतर साडी नेसव, सागरला बोलव, मस्तपैकी स्वयंपाक कर. मटण खातात का? ती म्हणली नाही. पुरणपोळीचा स्वयंपाक कर चांगला. कारण कशाने आपण जरी पैसे नसलो मोठं तरी तुला सांगतो मनाने तरी आहे म्हणलं. परत त्याला तेवढं टिपूर नको. कारण की कालच पांडूनी भांडी घेतलेला एवढा मोठा व्हिडिओ सोडलाय. तुम्ही बघितली त्या चॅनलला बघा, भांडी घेतोय परत दुसरं काय 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 असेल ते XYZ. त्यामुळं काय होतंय, आम्हाला कमी लेखलं जातंय. सरळ सरळ म्हणते ते मोठ्या मामाने समजा बघायला पाहिजेत. मोठा मामा राहिला बघलेला आणि समजा करतोय कोण? पांडू करतोय. बरं असू दे बाबा, त्याचं काय, तो पैसे पाण्याने मोठा आहे म्हणून तो करतोय. जरी मी इथं नसलो ना तरी माझी बायको समजा बघते. तुम्हाला सांगतो मी पुण्याला आलोय, तुम्हाला माहिती आहे. बरं कशासाठी आलो का? आणि काल बरेच जण मला कमेंट केले त्या दुसऱ्या चॅनल खाली की समाधान तुम्ही व्हिडिओ बंद केले का टाकायचे तुमच्या चॅनलवरती? कशामुळं का? हा मी व्हिडिओ बंद केले. माझ्या चॅनलला आता तुम्हाला व्हिडिओ पण दिसणार नाही. बघा काल व्हिडिओ नाही, आज व्हिडिओ नाही, काहीच नाही. कारण की मी चॅनलच तो ही करून टाकला. नकोच म्हणलं, असं टेन्शन आलं ना. म्हणलं काय करायचं तेव्हा? माणसाला आपल्याच घरात आपली किंमत होत नाही. हा सरळ मात्र तू काय केलं? जागरण गोंधळाचं पण काढलं. म्हणले तू जागरण गोंधळा काय केलं? समधी पांडवने पुढं होऊन केलं. समजा ही कर, त्याला पैसे, तू काय नुसतं खायला आहे काय? सांगितलं ह्यांना 10 वेळा जीव तोडून की बाबा माझी परिस्थिती सध्या कशी काय, मला पण 2 मुली, त्या पोरांचं शिक्षण आहे, माझं इन्कम किती काय, माझ्या BC आहे त्या. तरी 4 वेळा तरी असली टोमणं मारत असली तर मी का थांबवतो तर सांगा. म्हणून तुम्हाला सांगतो मी रागवायचं पुण्याला निघून आलेलो पहिल्या जाग्यावरती. आणि असं ठरवलं की नकोच आता यूट्यूबवरती यायलाच नको, यायचंच नाही यूट्यूबवरती. मला काय करता येऊन तुम्हाला सांगतो. लोक म्हणतात रुसून जातोय पैशासाठी, भांडणं करतोय 4 पैसे यासाठी. जर तुम्हाला जर असं वाटत असलं की पैशासाठी जर ही मी व्हिडिओ बनवतोय किंवा नाटक करतोय तर यूट्यूबला मी एकही व्हिडिओ नाही टाकलं, पैसे कुठून येणार? हां म्हणून मी माझ्या चॅनल बंद केला. माझ्या चॅनल काय मी काय चालू करत नाही. हां एक दिवस नुसकाने म्हणजे तुम्हाला सांगतो 1,500-2,000 रुपये दिवस तुम्हाला सांगतो डुबेते. असं आहे, एक दिवस व्हिडिओ नाही टाकू दे माझ्या चॅनलला 2,000 रुपये घाट आहे. आणि त्यात बाण पण वर असतात असे ग्रीन, ते खाली होतात ब्लॅक. आणि सबस्क्रायबर पण तुम्हाला सांगतो लगेच ऑडियन्स तुटतो. मग ही तोटा मी का सहन करतोय? त्या चॅनलवरती यायलाच नको म्हणलं, डोक्याला तापच नको. तो चॅनल मी काय केला माझ्या ह्याच्यानं रिमूव्ह केला. रिमूव्ह म्हणजे मी डिलीटच करून टाकला. मग आता तुम्ही माझं त्या व्हिडिओ दिसते हे ते घ्यायला येतो की ईमेल ID पासवर्ड माझ्यापाशीच आहे. पण सध्या मोबाईलमध्ये नकोच म्हणलं, किडकिडेच नको. आलो तुम्हाला सांगतो पुण्यामध्ये आल्यानंतर प्रियंकाचा कॉल आला, पोचला का वगैरे, का गेला तुम्ही अचानक असं तसं. आलं म्हणलं टेन्शनमध्ये उगं नको मला काहीतरी. कसं आहे आपण पैशाने पार्टी कमी म्हणलं, त्यामुळे लोकांना म्हणलं जरा थोडं घरच्यांना पण जरा ही वाटायला लागली. आता काय घेतलं लग्नामध्ये, काय घेतलं काय लग्ना दिवशी मी दाखवेन मी काय घेतलं, मी काय सुट्टीला घेतलं काय नाही ना ते मी दाखवतो. लग्ना दिवशी रोखतो, तुम्हाला दिसन का नाही? आताच काय कोणी विचारू नाही काय घेतलं तू काय करतो त्यासाठी असं तसं. हाय थोरला मामा, हाय वेळ आली तर माझ्या पद्धतीने माझी बायको आणि मी कसं तरी सावरतोय करतोय पाडणार. आता पुण्यामध्ये पहिल्या जागेवर आलो दुसऱ्या, मी आलोय दुसऱ्या जागेवर, पहिल्या जागेवर नाही आता कामाला. मी आलोय दुसऱ्या जागेवर, तिथं पण मस्त आहे काय. पण मी इकडलं काय दाखवत नसतो, विषय सोडून दिला. इकडलं दाखवलं म्हणतात ते मजेशीर आहे, तिकडं काय टेन्शन नाही, त्याचं काय असं तसं. तिकडलं आपलं सुखदुःख नको दाखवायला काय ते. आता तुम्ही म्हणता आजचा व्हिडिओ का बनवला? एवढं सांगायचं आहे मला आजच्या व्हिडिओमधून की तुम्ही म्हणता पांडू भांडी आणतोय, तीही करतोय, त्याला गडागणला पांडूने त्याला स्वयंपाक केला, जेव्हा बोलवलं, तू काय केलं? तर मी सुद्धा मी इथून माझ्या भाचीचं कर्तव्य निभावतोय. मी प्रियंकाला सांगितलं
साडी तिने फोटो टाकली मला, मस्तपैकी साडी घेतली तिला 2,000 तिला पण एक ड्रेस घे म्हणलं, ती पण म्हणली मला ड्रेस पाहिजे म्हणले वापरायला, घे म्हणले एक ड्रेस चल. तिने पण एक ड्रेस घेतला आणि तुम्हाला सांगतो आली घरी, केलता फोन म्हणलं ये स्वयंपाक केला तिला मस्त म्हणत होते फुलं फिलं आणाय कोणच नाही, नारळ दुकानावर नारळ आण म्हणलं, फुलं सजून तिला बसवायचं ते सुट्टीला. म्हणलं जाऊ दे असं तसं कर म्हणलं, जग कसं आहे किती मोठं केलं तरी नाव ठेवतं आणि बारकं केलं तरी ती काय सुट्टी काय रागायला जात नाही. फक्त कसं आहे थोडं असत्यात ती काय माणसं की बाबा ती म्हणतात बाबा ती काय करतो हे काय करतोय चालू द्या. मी कधी जाणार आहे आता, मी डायरेक्ट लग्नाला जाणार बाबा, लग्नाला जातो त्याशिवाय जात नाही. पांडूचं कॉल आलं तर तू कसं काय गेला म्हणला, कसं काय गेलो म्हणलं आलो गाडीवर पायाने आलो. अरे तुला किती वेळा सांगितलं आहे तू इथं काम कर असं तसं, अरे काय गोष्टीची जिथं किंमत नाही तर मी तरी का तिथं थांबू म्हणलं. हां मस्त तू असं म्हणतोय वर राही, पण काय असतंय ना काय असतं गोष्टीनं माझ्या टेन्शनमध्ये, म्हणून मला ही वाटत. मला तुम्हाला सांगतो काय पण करून इथून लग्नाच्या आदल्या दिवशी जाणार, पोरांना घेणार जाणार, अक्षदा वगैरे टाकणार, झालं की आपलं संध्याकाळ घरी आलं दुसऱ्या दिवशी पुन्हा पुण्याला येणार. माझी इच्छाच नाही आता तिकडं घरी यायची बारामती म्हणून, बारामतीला जायचंच नाही मला, असं टेन्शन आलं. पुण्यातली पण बरेच फॅन लोक कॉल करतात या सोमादादा आमच्या घरी हे असं तसं. मग प्रियंका पण म्हणते आता ताई दाजी पण म्हणल्या खरंच तू गेला काय, नाही म्हणलं माझं काम आहे झालं येणार आहे म्हणलं. काय सांगता आता दाजी म्हणतात चल तिकडं जायचं कुठं राशीनला बांगड्या आणायच्या त्या पत्रे वाट्या मायाबरोबर फिरायचं हे ते, तू तिकडं जाऊन बसला तू मुदाम करतो काय, मुदाम करत नाही तुम्ही मला मुदाम करायला लावताय सारी घरातली, टेन्शन येत आहे मला. मी कालच ब्लॉग टाकला होता तिकडं रेल्वेच्या कडेला जाऊन तुम्हाला सांगतो फिरून की बाबा असं झालं तसं झालं, पण तेव्हा कुणी फोनसुद्धा केला विचार नाही की बाबा तुला कशा टेन्शन आहे काय, समधी जे आहे त्या नादात असू द्या म्हणलं. पण द्या ना किंवा मित्रांनो पैसा कमवा, पैशाशिवाय किंमत नाही बरं का घरामध्ये. पैसा तर समजा जग आपलं आहे आणि आपल्याकडे सर्व येतात, नाहीतर कोणी येत नाही. केवढ्याचं म्हणून विचारत नाही, तुमचं बाकी काही बघितलं जात नाही. तुमची एस्टेट पिस्टेट तुमच्या जवळ किती आहे, तुम्ही आता सध्या कितीचं मालक आहे, तुमचं राहणीमान तुमचा टापटिप्पणा ह्याच्यावर जग भुलतं, बाकी 7-12 कोण बघत नाही. खरं ओरिजिनल परिस्थिती असू द्या. दिवस खराब आहे आयुष्य नाही. अजून तुम्हाला मध्ये म्हणलं होतं 10 लाखाची बिशी माझी, थोडे हप्ते राहिले, 3 हप्ते राहिलेत आता. पहिले 5-6 म्हणत होतं तुम्हाला, 3 राहिल्यात, हळूहळू फिटवत जाईल मग राहणार इन्कम आपलंच होईल. सध्या आता ओमला पण शाळेला घालायचं पहिलेला, आता ओमचा बड्डे 25 तारखेला, 1 जूनला माझा आहे, लगेच 4ला पांडूचा सागरचा ह्यांचं चालू झालं, 11ला राधूचा आहे. ह्या गोष्टी आहेत. मला तर मी मेन कार्यक्रमाला फक्त घरी जाणार, आता घरी जात नाही आणि माझ्या चॅनलवर व्हिडिओ पण टाकत नाही, नकोच ती. फक्त मला एवढं तुम्हाला सांगायचं होतं की मी पण सुट्टीचं गाड्यांगण जेवण जसं मामा करतात तसं केलेलं आहे. प्रियंकाच्या चॅनलवरती बघा, म्हणून हा व्हिडिओ करून मी प्रियंकाला पाठवतो मोबाईलवर आणि तुझ्या चॅनलला टाक म्हणतो. हा व्हिडिओ तुझ्या चॅनलला टाकून दे, लोकांना कळू दे की बाबा सोमादादाने तिथं बसून पैसे वगैरे सोडलं, साडी वगैरे आणून दिली, केलं गाड्यागण जेवण, काहीसुद्धा अडचण नाही. आणि माझा चॅनल मी डिलीट केला आहे माझ्या मोबाईलमधून, घेता येतो रिटर्न, ईमेल पासवर्ड टाकले रिटर्न येतो, व्हिडिओ कुठे जात नाही. पण सध्या मोबाईलमध्ये चॅनलच नको, माझं इच्छाच नाही, एवढं टेन्शन आलं. अजून मी पुण्यामध्ये आता कुठे कुठल्या एरियात आहे, काय करतो आहे काय नाही, आणि कधी गावाकडे जाणार आहे काय तुम्हाला डायरेक्ट 1 आठवड्यानेच किंवा मनात आलं तर प्रियंकाला व्हिडिओ सोडणार, टाक तुझ्या चॅनलला. माझ्यावर काय नकोच, माझ्या चॅनलवर मला यायचंच नाही. ती म्हणतात ना पैशासाठी करतो आहे, माझ्या चॅनल बंद ठेवलं तर पैसे कुठून येणार, म्हणून चॅनल बंद ठेवतो, ओरिजिनल असतं आहे माझ्याकडे. चला जायचं मला अजून रूमवर, पोरांच्या कॉलाला. उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला एक गोष्ट मला सांगायची जरा घरात, प्रियंकाच्या चॅनलला बघायचं.